ओतूर येथील मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्थेची 25वी सर्वसाधारण सभा राजहंस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। त्या सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष गणपत डुंबरे, सचिव आशिष शहा, संचालक बबन तांबे, कैलास पानसरे, सीताराम ढमाले, विठ्ठल डुंबरे, संजय वेताळ, सुशीला तांबे, मंजुषा डुंबरे, सतीश गीते, जयसिंग काळे, भरत घोलप, विश्वास इस्कांडे, विशाल बनकर यासह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोचरे, सर्व शाखांचे सल्लागार यासह प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळासाहेब दांगट, माऊली खंडांगळे, सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, सुरेश पराड, तंटामुक्ती उपाध्यक्ष विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, मोनिका महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष निलिम तांबे यासह आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते। दरम्यान यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून निवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व सभासदांना सायबर क्राईम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी बोलताना संभाजी तांबे म्हणाले की संस्थेने नेहमी नवनवीन बदल तंत्रज्ञानाद्वारे केले आहेत। या अहवालसालात आर्थिक निबंध, अर्थव्यवस्थेतील चढउतार या परिस्थितीतही संस्थेने 94% वसुली केलेली आहे। संस्थेचा तालुकाभर विस्तार असून आता सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासाने कार्यक्षेत्र पुणे जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे। संस्थेची प्रगती यश लौकिक वाढवण्यासाठी नम्रतापूर्वक कटिबद्ध राहू तसेच पुढील वाटचाल 100 कोटीच्या दिशेने चालू आहे। मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर यांचे मुख्य कार्यालयासह 7 शाखा असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, बेल्हे, पिंपरीपेंढार येथे आहे। संस्थेचे सभासद 5883, अधिकृत भागभांडवल 5 कोटी, वसूल भागभांडवल 3,99,54,300, ठेवी 65 कोटी, एकूण उत्पन्न 6,65,04,877, नफा 69,11,224 आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट जयराम तांबे, सूत्रसंचालन बाळासाहेब डुंबरे, विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोचरे तर आभार प्रदर्शन मंजुषा डुंबरे यांनी मांडले।